स्टार्ट. ठीक आहे. तर घरात गॅस लीक झाला तर काय करायचं? घरात गॅस लीक झाला युजली आपल्याला स्मेल निघतो. तुम्ही बाहेर आहेत, बाहेरून घरात येत आहे, तुम्हाला दरवाजा उघडल्यानंतर गॅस लीक झालाय समजलं. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? सिम्पली सगळ्यात पहिली जी आपण ऍक्शन करतो ती स्विच ऑन ऑफ करतो. लाईट्स असो, फॅन असो, वॉट एव्हर, इलेक्ट्रिक गॅजेट. हा, कुठलं स्विच ऑन नाही करायचं आणि ऑफ नाही करायचं. जर चालू आहे चालूच ठेवा, बंद आहे बंदच ठेवा. म्हणजे कुठली, सिंपल सांगायचं म्हणजे कुठलीच अशी ऍक्शन नाही करायची ज्यांनी काय होईल, स्पार्क क्रिएट होईल घरामध्ये. कारण गॅस जो असतो तो हेवियर दॅन एअर असतो, म्हणजे हवापेक्षा तो जड असतो. तो काय होतो, जसं लिकेज झाला, किचन मध्ये लिकेज झाला तर तो असा स्प्रेड होईल, हॉलमध्ये येईल, बेडरूम मध्ये जाईल, तो पूर्ण एरियामध्ये जमा होतो. आता दुसरी गोष्ट, जसं लाकूड आहे सॉलिड फ्लेमेबल जे आहे ते तुम्ही जर पेटवायला जाल तर एका साईड कडून दुसऱ्या साईडकडे जातं. लिक्विड थोडं जास्त हायली फ्लेमेबल राहतं, तेही एका साईड कडून दुसऱ्याकडे जातं, स्पीडली जातं. पण गॅस असा फ्लेमेबल आहे, तो बॉम्ब सारखा आहे. तो जसं फॉर एक्झाम्पल 200 स्क्वेअर फीट मध्ये जमा आहे, त्याला कुठल्याही एका साईडला मायनर स्पार्क जो आपल्या डोळ्याने दिसतही नाही, जसं गॅस पेटवत तुम्हाला तर लाईटरचं दिसतं का, तरी नाही दिसत तरी ते पेटतं. तो स्पार्क, मायनर स्पार्क जरी भेटला तर तो एकाच सोबत ब्लास्ट करतो. म्हणजे युजली आपण न्यूज मध्ये ऐकतो की ब्लास्ट झाला, सिलेंडर ब्लास्ट झाला. ऍक्च्युअली सिलेंडर ब्लास्ट नाही होता, हा ब्लास्ट गॅस होतो. सिलेंडरही होतो पण त्या टेम्परेचरला गेल्यानंतर सिलेंडर फुटतो. हेवी मेटल मध्ये बनलेला असतो, इझिली फुटत नाही तो. तर जो ब्लास्ट होतो तो गॅस ब्लास्ट होतो. तर लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा दरवाजा उघडला कुठलाही स्विच ऑन नाही करायचंय, कुठलाही ऑफ नाही करायचंय. घरामध्ये दिवा, अगरबत्ती, कॅन्डल, ज्वलनशील कुठली जळत आहे, जे स्पार्क क्रिएट आहे किंवा लागलेलं आहे, सगळ्यात पहिले ते एक्सटिंग्विश करायचं. ते सगळ्यात पहिले ते बंद करायचं. ते बंद केल्यानंतर दरवाजा, खिडक्या ओपन करायच्या आणि गॅसचं जो लिकेज आहे ते अरेस्ट करू शकत असाल तर अरेस्ट करायचं. अदरवाईज टेक्निकल पर्सनला बोलून त्याला बाहेर काढायचं. नाही, कोणी टेक्निकल पर्सन अवेलेबल नाहीये त्या टायमिंगला, तर सिलेंडर उचलून त्याला ओपन प्लेस मध्ये नेऊन ठेवायचं. जोपर्यंत घरातला गॅस बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर थांबायचं आणि दरवाजा, खिडक्या ओपन ठेवायच्या. लक्षात हे ठेवायचं आहे की कुठलीच अशी ऍक्शन नाही करायची ज्याने स्पार्क क्रिएट होईल. गॅस म्हणजे खूप मोठा खतरा आहे घरामध्ये, तो बॉम्ब आहे, लक्षात ठेवा. खूप डेंजर. म्हणजे तो जर पेटला तर तुम्हाला पाण्याने विजत नाही. तो तुम्ही पाण्यात, जसा हा गॅसचा पाईप आहे, मी ह्याला पेटवला समोर, पाण्यात बुडला, 2 मिनिटं पाण्यात ठेवला आणि बाहेर काढला तर तो तसाच जळत राहील. त्याच्यावर कुठलंच तुम्हाला मग, जसं आता दुसरी गोष्ट, जसं गॅसवर फायर लागली आहे अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, सिंपल आहे, कपडा घ्यायचा, ओला करायचा आणि त्याला गुंडाळायचं. किंवा बकेट आहे, सिलेंडर बाहेर आहे, जसं गॅलरी, आता आजकाल गॅलरीमध्ये सिलेंडर ठेवतात, आतमध्ये कमी ठेवतात, बाहेर ठेवतात. तर त्याच्यावर उलटी बकेट जोरात आपटली, त्याचा ऑक्सिजन कट ऑफ होतो आणि तो विजला जातो. किंवा ओला ब्लँकेट केला, कपडा केला, काही पण, जसं बोरी आहे, मुली जर पोतं म्हणतात त्याला, पोतं, बोरीमध्ये दुसरा एक प्रकार असतो, तर ते ओलं करून लपेटलं त्याला तर त्यांनी एक्सटिंग्विश होते फायर. तर ही टेक्निक आहे जर लागली फायर तर. दुसरी गोष्ट, जसं सिगडीला कनेक्ट आहे आणि मध्येच कुठं फायर झाली तर सिम्पली तुम्ही ह्याला असं मोडायचं, त्याला पूर्ण मोडायचा, बंद होईल. पण तो सोडला की पुन्हा चालू नाही झाला पाहिजे, पूर्ण त्याला मोडून किंवा मग बंद करून त्याला रेग्युलेटर बंद करायचं. दुसरी गोष्ट, तिथेही सेम तुम्ही अप्लाय करू शकता. ओला कपडा करा, त्याच्यावर टाका, त्याने तो बंद होईल. एक इथं जर झालं तर तेच प्रोसेस आहे की ओलं करून तुम्हाला लपेटायचं, त्याने गॅस बंद होईल. आता दुसरी गोष्ट, हा बंद करून द्या. आता बॉडी